महत्त्वाची बातमी आहे। नवरात्रीपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे। आयएमडीचा कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट आहे, महाराष्ट्रात काय स्थिती असणार आहे तेच आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतेय। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। गेल्या 4 महिन्यांपासून देशाला धारांनी भिजवून काढणारं नैऋत्य मान्सून आता हळूहळू निरोप घेत आहे। भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMDच्या मते मान्सून आता राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून माघार घेत आहे। मात्र असं असलं तरीही त्याचा परिणाम उर्वरित राज्यांमध्ये अजूनही दिसून येत असून येत्या काही दिवसातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। IMDनं हा अंदाज वर्तवलेला असून अनेक राज्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय। नवरात्रीपर्यंत काही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेलं आहे। जाणून घेऊयात सविस्तर माहिती। 16 आणि 17 सप्टेंबर रोजी उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो। तसंच हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 16 आणि 17 सप्टेंबर रोजी बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। झारखंड, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। तर 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर सतत पाऊस पडेल। आसाम आणि मेघालय या ठिकाणी आठवडाभर सातत्यानं पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही 16 ते 19 ते 22 सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरू राहू शकतो। अरुणाचल प्रदेश सध्या तरी यापासून दिलासा मिळाला असला तरी अंदाज वर्तवण्यात आलाय। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या अनेक भागात 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 5 दिवस आंध्र प्रदेश आणि इतर भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसंच गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे आज आणि उद्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती देखील पाहायला मिळू शकते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बार्शी तालुक्यातील आगळगाव मंडळामध्ये एका रात्रीत तब्बल 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे आगळगाव, उंबरगे, कळंबवाडी, काटेगाव, खडकोणी, कोरेगाव, धामगाव यासह अनेक गावांचा बार्शी तालुक्याशी संपर्क तुटलाय। मुसळधार पावसानं ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय। सोयाबीन, उडीद, मूग आणि कांदा, भुईमूग या पिकांमध्ये पाणी साचल्यानं अनेक शेती पाण्याखाली गेलेले आहेत। खरीपातील प्रमुख पिकं असलेले सोयाबीन चिखलात गाडले गेलेले असून कांद्याच्या शेतात पाणी साचल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालेलं असून आगामी हंगामही धोक्यात आलेला आहे। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये।